सर्व दत्त भक्तांना माझा नमस्कार. आजच्या भागात आपण श्री दत्तात्रेयांच्या आदिगुरु या अवताराची माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. मदालसात्मज वरदा शाश्वत ज्ञानप्रदायका आदिश्रेष्ठ अभयहस्ता दत्तात्रेयाय नमो नमः. आता ही जी मी तुम्हाला कथा सांगणार आहे ही परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबेस्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांच्या दत्त महात्म्य या ग्रंथात अधिक विस्तृतपणे लिहिलेली आहे. मदालसेचा आत्मज म्हणजे तिच्या मुलाला वरदान देणाऱ्या, शाश्वत ज्ञान देणाऱ्या, सर्वश्रेष्ठ अभय प्रदान करणाऱ्या दत्तगुरूंना नमस्कार असो. मदालसेचा पुत्र अलर्क हा राज्यकारभार पाहत असता त्याचे मन राज्यवैभवामध्ये गुंतून गेले. मदालसेने उपदेश केलेली ध्यान, धारणा, तत्वज्ञान, वैराग्य या सर्व गोष्टींचा त्याला विसर पडला. अलर्काचे जीवन कुत्र्या मांजराप्रमाणे फक्त विषयोपभोगात वाया जाऊ लागले. हे असे होत असताना या अलर्काचा भाऊ सुबाहू याने काशी राजाचे सहाय्य घेऊन अलर्कावर स्वारी केली. अलर्काच्या राजधानीला वेढा दिला व बाहेरची रसद बंद केली. अलर्का राजा मोठा दयाळू व धार्मिक होता. तो धर्माने पैसा मिळवित होता व पैशानेचे आचरण धर्माने करत होता. पैसा आणि धर्म या दोहोंच्या समन्वयातून तो संपूर्ण राज्यवैभवाचे सुख भोगीत होता. रसद थांबल्याने आपल्या प्रजाजनांची आपल्या डोळ्यात देखत होत असलेली उपासमार पाहून त्याला अत्यंत दुःख झाले. त्यावेळी संकटाच्या वेळी उपयोगाला येईल म्हणून त्याच्या मातेने म्हणजे मदालसेने त्याच्याजवळ एक गुप्त संदेशाची पेटी ठेवली होती आणि सांगितले होते की जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा ही पेटी उघडून त्यात एक चिठ्ठी लिहिली आहे, त्यात जो काही मजकूर आहे ते तू पहा. यावेळी अलर्काला त्या गोष्टीची आठवण झाली आणि त्याने ती पेटी उघडून पाहिली आणि त्या पेटीत जो संदेश लिहिला होता तो त्याने वाचायला सुरुवात केली. तो संदेश असा होता की दुसऱ्यांची संगती आणि दुष्टांची संगती सर्वस्वी टाळावी. ती टाळता येत नसेल तर सज्जनांची संगती करावी. संत हे दुर्जनांच्या संगतीचा दुष्परिणाम टाळण्याचे उत्तम औषध आहे. कोणत्याही गोष्टीची अवास्तव इच्छा धरू नये आणि अनिष्ट कामना सोडून द्याव्यात. यासाठी फक्त आणि फक्त ईश्वराला शरण जावे. यानंतर उत्तम संत ईश्वर कुठे भेटेल याचे उत्तरसुद्धा मदालसेने देऊन ठेवलेलेच होते. मदालसेने लिहिले होते की तुला जेव्हा संकट येईल तेव्हा तू दत्तात्रेयांना शरण जा. ते माहूर गडाच्या परिसरात विहार करीत असतात. त्यानंतर हा अलर्क माहूर गडाच्या परिसरात दत्तशिखरावर गेला. त्यावेळी दत्तात्रेयांनी आदिगुरूचे रूप धारण केले आणि अलर्काला दर्शन दिले. आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेय आदिगुरूच्या रूपाने अवतरले. तो दिवस शनिवार होता. पहाटेची वेळ होती. पहिला प्रहर होता. त्यावेळी श्री दत्तात्रेयांनी म्हणजेच आदिगुरूंनी अलर्काच्या मुखातून सर्व दुःखाची कहाणी ऐकली आणि आपली अनन्य भक्त असलेली जी मदालसा हिचा तो पुत्र आहे हे जाणले. त्यामुळे श्री दत्तात्रेयांनी अलर्काचे सांत्वन केले आणि त्याला उपदेश केला. त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिले. त्यांचा आशीर्वाद घेऊन राजा अलर्क आपल्या राजधानीला परत आला. सर्व राज्य त्याने सुबाहूच्या स्वाधीन केले कारण तो आता निस्संग आणि निर्मोही अवस्था प्राप्त केलेला झाला होता. त्यावेळी साष्टांग नमस्कार करून तो एकांतामध्ये आनंदाने आत्मस्वरूपाचे चिंतन करण्यासाठी निघाला. अलर्काची ही वैराग्याची व आत्मज्ञानाची परिपक्वावस्था पाहून सुबाहूला अत्यंत संतोष झाला. त्याने सर्व राज्य परत अलर्काच्या स्वाधीन केले. निरपेक्ष बुद्धीने अनासक्त राहून तूच हे सर्व राज्य नीट सांभाळ असे सांगून अलर्काला आशीर्वाद देऊन आपला हेतू सफल झाला असे मानून काशी राजासह सुबाहू आपल्या मार्गाने परत गेला. अशा प्रकारे जगाच्या कल्याणासाठी भगवान दत्तात्रेयांनी आदिगुरू हा अवतार धारण केला होता. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.